काल 29 आणि आज 30 मे रोजी धाराशिव येथे अखिल भारतीय मराठी साहित्य परिषदेच्या वतीने 32वे अखिल भारतीय नवोदित मराठी साहित्य संमेलन आयोजित करण्यात आलं होतं. या प्रसंगी आपल्या साहित्य संमेलनाचे संमेलनाध्यक्ष म्हणून लाभलेले माननीय डॉक्टर नंदकुमार राऊत साहेब आणि ज्यांच्या संकल्पनेतून गेल्या 32 ते 30 वर्षापासून पूर्ण महाराष्ट्रातच नाही तर परराज्यात सुद्धा दिल्लीला पण आपले नवोदित मराठी साहित्यिकांसाठी ज्यांनी व्यासपीठ मिळवून दिलं असे अखिल भारतीय मराठी साहित्य परिषदेचे राष्ट्रीय अध्यक्ष माननीय डॉक्टर शरदजी गोरे साहेब, व्यासपीठावर उपस्थित असलेले सर्व मान्यवर, त्यांचे सर्व सहकारी, आमचे पालकर सर असतील, पतंगे साहेब असतील, आमच्या व्यासपीठावर उपस्थित असलेले सागरजी वाराते, आता ज्यांनी सुंदर असे एक 7,700 प्रयोग केले असे फुलचंदजी नागटिळक, अमोल असतील, त्यांचे आमच्या महामुनी काकू, गंगावणे साहेब, नाव सगळ्यांचीच घेतात, कोणाचं नाव राहील तर माफ करा. पण मागच्या काल आणि आज ज्या साहित्यिकांना व्यासपीठ मिळत नाही अशा साहित्यिकांना व्यासपीठ मिळवून द्यायचं काम गोरे सरांनी त्यांच्या टीमने करून दिलं. धाराशिवकरांना या 2 दिवसात साहित्याची मेजवानी खूप चांगल्या पद्धतीने मिळाली आणि त्याचबरोबरीनं आपण आमच्या जिल्ह्याचे सुपुत्र प्राध्यापक भास्कर चंदनशिव सरांना एक मरणोत्तर जीवनगौरव पुरस्कार देऊ शकलो. हेही या साहित्य संमेलनाचं फलित आहे. आणि निश्चितच आता आपण बघितलं की आमचे आझर असतील, आकाश नरोडे असतील, यांच्या नवीन कवींना सुद्धा तुमच्या यातून व्यासपीठ मिळवून दिलं, याबद्दलही गोरे सर तुमचं मी आभार मानतो. आणि या साहित्य संमेलनात फक्त महाराष्ट्रातच नाही तर आपल्या जवळपास 6 राज्यातनं मराठीवर प्रेम करणारे साहित्यिक आले होते. महाराष्ट्र असेल, कर्नाटक असेल, तेलंगणा, केरळ, दिल्ली या वेगवेगळ्या 6 राज्यातनं हे मराठीवर प्रेम करणारे साहित्यिक आले होते. आपल्या मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला. परंतु आजकाल वस्तुस्थिती अशी आहे की कॉन्व्हेंटमध्ये जे लहान मुलं जातात, आपण त्यांना जर एखाद्या मराठी शब्द सांगितलं त्यांना इंग्रजी सांगावं म्हणजे काय विचारतात. त्यामुळं फक्त अभिजात भाषेचा दर्जा मिळाला म्हणजे आपण मराठीचं जतन संवर्धन असं होणार नाही. तर मराठी भाषा हिचा वापर वाढला पाहिजे. मराठी भाषेचा आपण बघतोय, आपण साध्या बँकेत जरी गेलो तरी शेतकऱ्यांना कर्ज घ्यायचं असलं तर त्या बँकेचा फॉर्म सुद्धा इंग्रजीमधून असतो आणि एवढं इंग्रजी लहान असतं की ते वाचता येत नाही, चष्मा लावण्याच्या अनुसार वाचता येत नाही. त्यामुळं शासनानं अभिजात भाषेचा दर्जा दिला, पण मराठीतून खरं कामकाज होतं का? हिंदी राजभाषा समिती आहे, ते प्रत्येक राज्यात जाते, प्रत्येक ऑफिसमध्ये जाते आणि ते बघते की कामकाज हिंदीतून होतं का. आपण बघतोय आपला सर्वसामान्य माणूस कोर्टामध्ये खेटे मारत असतो आणि कोर्टाचा निकाल लागतो, एखादी कुठलीही ऑर्डर असते ती इंग्रजीमधून असते, त्यालाच कळत नाही. मग वकील सांगाल तीच तो त्याचा अर्थ घेतो. मग महाराष्ट्रात राहणाऱ्या लोकांना आपली जी मातृभाषा आहे ह्यातून कमीत कमी आपण ज्या बँकेचं कर्ज घेतोय ती बँक आपल्याकडनं काय काय लिहून घेते हे सुद्धा माहीत नसतं. ज्यावेळेस त्याच्या घरावर जप्ती येते, शेतावर जप्ती येते, त्यावेळेस कळतं की आपण हे लिहून दिलेलं आहे. त्यामुळे ह्या 6 गोष्टी, एखाद्या कोर्टाचा निकाल, कनिष्ठ न्यायालयाचा निकाल सुद्धा शुद्ध मराठीत पाहिजे. आपल्या जी शासकीय भाषा आहे, शासकीय पत्रव्यवहार आहेत, हे सगळे मराठीतून पाहिजेत. आणि बऱ्याचदा दुर्दैवानं आम्ही मोठ्या मोठ्या अधिकाऱ्यांचा, जिल्हाधिकारी असतील, IAS IPS असतील, राऊतसाहेब आहेत या ठिकाणी, पण दुर्दैव असं आहे की ह्याच लोकांना मराठी येत नाही. बँकेतला जाऊ द्या, मोठ्या अधिकाऱ्यात जाऊ द्या, बँकेतल्या एखाद्या फील्ड ऑफिसरकडे एखादा शेतकरी जेव्हा पीक कर्ज मागायला जातो त्यावेळेस त्याला मराठी बोलता येत नसतं, त्याला हिंदीत मोडकी तोडकी बोलतो. काही काही लोकांना हिंदी पण येत नाही. त्यामुळं आपण फक्त मराठीचा आपल्यालाच त्याचं काही लोकांना कमीपणा. काल राऊत साहेबांनी सांगितलं एक उदाहरण, त्यांच्या शेजारी एक माणूस राहत होता आणि तो म्हणत होता की म्हणजे ती हिंदीत बोलायची दोघंही. आपण आपल्या भाषेचा आपण आवर्जून बोललं पाहिजे मराठी भाषेचा. आपल्याला जर मराठी भाषा फक्त अभिजात दर्जा मिळाला म्हणजे सगळं झालं नाही असं वाटतं. उलट आपण दक्षिणेच्या राज्यांचं काही अनुकरण केलं पाहिजे. ते त्यांच्या मातृभाषेविषयी किती आग्रही असतात. आपली भाषा ही हजारो वर्षापूर्वीची भाषा आहे, पण इतर जसं बाकीच्या गोष्टीचं अतिक्रमण होतंय तसं इतर आपल्या राज्यावर आपल्या महाराष्ट्राची निर्मिती ही भाषेच्या आधारावर झालेली आहे.
बेळगाव कारवार निपाणी सारखा भाग अजूनही 70 वर्षापासून रवी पाटील साहेबांनी कविता वाचून दाखवली. 70 वर्षापासून झगडतायत की आम्ही मराठी भाषिकाचा आम्हाला महाराष्ट्रात समावेश करा. त्यामुळे यांचाही प्रश्न आपण महाराष्ट्रानं फक्त ते सीमावासीय म्हणून आपण त्यांच्याकडे कधीतरी लक्ष न देता त्या ज्या आधारावर आपल्या राज्याची निर्मिती झाली, सगळ्याच राज्यांची निर्मिती झाली, त्यावेळेस जर त्या काही आपल्या बांधावर अन्याय होत असेल तर आपल्या सगळ्यांनी मिळून त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहिलं पाहिजे. ज्यावेळेस त्यांच्यावर अन्याय होतो तिथल्या स्थानिक प्रशासनाकडनं, स्थानिक सरकारकडनं त्यांच्यावर वेळोवेळी, सरकार कुणाचंही जे असलं तर आपल्या मराठी भाषिकावर त्या ठिकाणी अन्यायच होतो. बऱ्याच वेळा तिथं त्यांच्यावर अत्याचार झालेले सुद्धा आहेत. अशा वेळेस महाराष्ट्र म्हणून आपण मराठी भाषिक म्हणून यांच्या पाठीशी आपण राजकारण विरहित सगळ्यांनी पाठीशी राहिलं पाहिजे, ही मला या प्रसंगी सांगायचं आहे. आणि एवढ्या दुरून ते 2 दिवसापासून एवढी मोठी टीम बेळगाववरून आली, त्यांचंही मनापासून मी स्वागत करतो, आभार मानतो. आणि आपली मराठी भाषा जीवन ठेवण्यासाठी आपण जे वेगवेगळ्या 6 राज्यातनं जे साहित्यिक आलेत त्यांनी इथून पुढच्या काळातही काम करावं. आणि निश्चितच त्यासाठी तुमचे लोकप्रतिनिधी म्हणून आम्ही जे प्रतिनिधित्व करतो, ज्या शासन दरबारी आपलं काम करतोय, यासाठी सुद्धा आमची काही मदत लागली तर निश्चितच आम्ही त्यासाठी सुद्धा आम्ही ठामपणे तुमच्या पाठीशी उभं राहू, एवढंच या प्रसंगी बोलतो. आणि 2 दिवस आपण या ठिकाणी आलात, काही गैरसोय झाली असेल तर स्वागताध्यक्ष या नात्याने मी आपली सर्वांची दिलगिरी व्यक्त करतो. आणि गोरे सर त्यांच्या टीमचं एवढं सुंदर अशी आमच्या धाराशिवकरांना साहित्याची मेजवानी दिली, याबद्दल आभार मानतो. राऊत साहेबांचं त्यांनी या संमेलनाचं पद स्वीकारलं, याबद्दलही त्यांचा आभार मानून सर्व लेखक, कवी यांनी आपण 2 दिवस इथं आलात, आपल्या सर्वांचं मनापासून आभार मानून माझ्या शब्दाने विराम देतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.